कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीत एक बांगलादेशी महिला अटकेत, साळवी स्टॉप परिसरातून महिलेला घेतले ताब्यात। कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यविषयक सुविधा पूर्ण करण्याची मागण्या न पूर्ण झाल्यास मनसेचा आमरण उपोषणाचा इशारा। डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये कोल्डप्ले संगीत कार्यक्रमाचे आयोजन, स्टेडियम परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप। आणि नासा व इस्रो संशोधन केंद्राच्या भेटीसाठी खेड तालुक्यातून 6 मुलांची निवड। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरीत एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली। शहरातील साळवी स्टॉप परिसरातून या 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला शहर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे। ही महिला एकटीच राहत होती की तिच्यासोबत अन्य काही बांगलादेशी रत्नागिरीत वास्तव्य करत आहेत? तिला कोणी मदत केली यासंबंधीची चौकशी शहर पोलिसांकडून करण्यात येते। दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांकडून या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत होते। शासनाने करोडो रुपये खर्च करून इमारत, स्टाफ, औषधे, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत, परंतु या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत मनसेने उपोषणाचा इशारा दिलाय। रुग्णालयाच्या कारभारामुळे गरजवंत रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नसून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध व्हावा, MRI आणि CT स्कॅन मशीन धुळखात पडले आहेत, त्या त्वरित सुरू करून ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासह इतर मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालय, त्याचबरोबर खेड तहसीलदार कार्यालय, खेड पोलीस स्टेशन आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असून या मागण्या पूर्ण न झाल्यास 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। यावेळी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, मनसे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, भालचंद्र साळवी, जयेश गुहागरकर, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्थित होते। खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालय हे जवळपास सरकारने करोडो रुपये खर्च करून हे हॉस्पिटल बांधण्यात आले की गोरगरिबांना त्यातून लाभ भेटावा आणि मोफत उपचार व्हावे यासाठी हे हॉस्पिटल उभं केलं। परंतु त्या हॉस्पिटलमध्ये आज अशी बेकार परिस्थिती आहे। स्त्रीरोग तज्ञ जवळपास 3 तालुक्यांसाठी एक स्त्रीरोग तज्ञ तिथं त्या हॉस्पिटलसाठी आहे आणि तो स्त्रीरोग तज्ञ हा 2 ते 3 दिवसातून एकदा येतो। मग ग्रामीण भागातून जर कोण गर्भवती महिला जर आली तर त्यांना 2-2 किंवा 3-3 दिवस थांबायला लागतं आणि त्याच्यामध्ये काही असे प्रकार पण घडले की त्याच्यामध्ये बाळ दगावले सुद्धा। तर माग 2 महिन्यापूर्वी पण हा असाच प्रकार घडला होता, परंतु अद्याप त्यांचं काही होत नाहीये। स्त्रीरोग तज्ञ हा 24 तास उपलब्ध झाला पाहिजे। त्याच्यानंतर या हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा कमी आहे, रुग्णांना बाहेरून मेडिसिन हे विकत आणायला लागतात। भूल तज्ञ देखील तिथं नाहीये, तो देखील तिथं असावा आणि त्याच्यानंतर 100 खॉटचं ते हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये 2 स्त्रीरोग तज्ञ तिथं किमान असावेत। त्याच्यानंतर जर MRI जर काढायचं म्हटलं, CT स्कॅन करायचं म्हटलं तर ती अद्याप कोणतीही सुविधा त्या कळंबणी रुग्णालयामध्ये नाहीये। ती त्वरित MRI आणि CT स्कॅनच्या त्या सुविधा त्यात चालू झाल्या पाहिजेत। इमारत त्याची उभी देखील झालेली आहे, पॉवर सप्लाय झाले, पण अद्याप कोणतीही ते चालू झालेलं नाही। त्याच्यानंतर जर ग्रामीण भागामध्ये कोण जर एखादा रुग्ण जर इथं दगावला तर त्याला अँब्युलन्सची सुविधा देखील पोहोचवण्यासाठी नाही, ते देखील हॉस्पिटल मधून झालं पाहिजे। आणि या मागण्या
जर 25 जानेवारी पर्यंत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर 26 जानेवारीला आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। याची गांभीर्याने याची दखल घ्यावी। पारदर्शीपणाने स्वतःचं नेतृत्व कसं जपावं हे लोकप्रतिनिधींनी पाहायचं असेल तर त्यांनी लोकनेते पेजनच्या चरित्राचा अभ्यास करावा। एवढे मोठे त्यांचे नेतृत्व होते। परदेशात गेल्यानंतर त्यांचा देश स्वच्छ राहावा म्हणून आपण तेथील नियमांचं काटेकोर पालन करतो, त्याचेच अनुकरण करून आपला परिसर, आपले महाविद्यालय स्वच्छ ठेवा असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय। लोकनेते शामराव पेजे जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगमंत्री सामंत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य UV पाटील, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य DM शिंदे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश बंगाळे, लोकनेते शामराव पेजे यांचे चिरंजीव शिरीष पेजे, नातू विकास पेजे आणि कुटुंबीय उपस्थित होते। लोकनेते शामराव पेजे यांचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला का दिले याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यावी। पारदर्शीपणे स्वतःचं नेतृत्व कसं जपावं हे खासदार आमदारांना पाहायचं असेल तर त्यांनी रत्नागिरीत येऊन लोकनेते शामराव पेजे यांच्या चरित्राचा अभ्यास करावा। एवढं मोठं त्यांचं नेतृत्व होतं असं प्रतिपादन यावेळी सामंत यांनी केलं। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनात रत्नागिरी पंचायत समिती पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला प्रांत अधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी JP जाधव आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते। सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना स्वच्छ पाण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करावा। आरोग्याची सुविधा, शौचालयांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याचे स्वच्छ स्रोत याबाबत आदर्श ग्रामपंचायत बनवावी असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। सर्व ग्रामपंचायतींनी विशेषतः सरपंचांनी शौचालय अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्यावे। पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, ते स्वच्छ असावे ही सर्वांची जबाबदारी आहे। ग्रामसेवकांनी गावातील राजकारणापेक्षा विकासावर भर द्या। दिवंगत RR पाटील साहेबांनी तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव योजनेच्या माध्यमातून गावागावात अभियान राबवलं। त्या दृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी देखील ग्रामपंचायतींवर अधिक भर द्यावा। मिळालेले पाणी ग्रामस्थांपर्यंत स्वच्छ कसे पोहोचेल याचे नियोजन सरपंचांनी करावे। त्याचबरोबर भविष्यातील पाण्याचे नियोजनही आतापासूनच करावे असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीनं दिनांक 23, 24 आणि 25 जानेवारीला नमो चषक 2025चे आयोजन उल्वे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील मैदानावर करण्यात आल्याची माहिती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा, खो खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, किड वेलेंथ्रो या ॲथलेटिक्स स्पर्धा होणार असून क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नमो चषक 2025 हे यावेळी 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उल्वे सेक्टर 12 येथील प्लॉट नंबर 4 म्हणजे या शाळेच्या मागील बाजूस भव्य मैदानावरती पार पडत आहेत। या स्पर्धेसाठी भरपूर रोख रकमेच्या बक्षिस त्याच्यामध्ये आलेली आहेत। त्याच्यामध्ये बक्षिस जरी रोख रकमेचे भरपूर असले तरी खेळाडूंकडून प्रवेश फी मात्र विनामूल्य असते। हे विशेष या नमो चषकचं असतं। त्याच्यामुळे कुठल्याही खेळाला किंवा स्पर्धेला म्हणजे माननीय परेश ठाकूर नेहमी सांगत असतात, कुठल्याही खेळाला, कलेला जर का राजआश्रय मिळाला नाही तर ते खेळ बंद पडतात, डबघाईला जातात, कला ते बाजूला होऊन जातात। आणि त्याच्यामुळे माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा राजाश्रय या नमो चषक स्पर्धेला मिळाल्यामुळे अतिशय भरघोस बक्षिसांची याच्यामध्ये रकमेची 15 लाख पेक्षा जास्त बक्षिस रोख रकमे त्याच्यामध्ये आहे। त्याच्या व्यतिरिक्त चषक आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि ते देखील प्रवेश फी अगदी विनामूल्य खेळाडूंसाठी असणार आहे। डॉक्टर DY पाटील स्टेडियम नेरूळमध्ये जागतिक दर्जाच्या कोल्ड प्ले या संगीत कार्यक्रमाचे आयोजन 18, 19 आणि 21 जानेवारी या दिवशी करण्यात आले। या कार्यक्रमात जागतिक दर्जाचे गायक उपस्थित राहणार असून हजारो प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। यासाठी एकूण 967 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। स्टेडियमच्या आसपासतील परिसर प्रवेशबंदी, नो पार्किंग तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे।
कोल्ड प्ले या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय गायक आणि त्यांना ऐकायला येणारे त्यांचे हजारो चाहते यांची सुरक्षा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कार्यक्रमाच्या दिवशी सुमारे 45,000 प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय. त्यावेळी स्टेडियम प्रांगणात 1 पोलीस उपायुक्त, 70 पोलीस अधिकारी, 434 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान काही आपत्तीजनक घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय विभागांसोबत समन्वय ठेवून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिनांक 18, 19 आणि 21 या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण 1 DCP, 2 ACP, जवळपास 30 अधिकारी आणि 435च्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले. सोबत जवळपास 400 वॉर्डन आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले. वाहतुकीचं नियमन असेल, वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलर्टिंग पॉईंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल, ती सुद्धा आपण या प्रेस नोटमधून उपलब्ध करून देत आहेत. जवळपास या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी 5 पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 2 पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत. 1 सेक्टर 15ला CBD मध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा युनिव्हर्सल इथं सुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 450 पोलीस कर्मचारी आणि 70 अधिकारी आम्ही स्टेडियममध्ये तैनात केलेले आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकच्या वतीने सुद्धा जवळपास 25 अधिकारी आणि 450 कर्मचारी ट्रॅफिकच्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास 7 पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे. त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला DCP ट्रॅफिक साहेब देतील. त्याचबरोबर 2 पिकअप ड्रॉप पॉइंट आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत. त्या गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायचा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे. त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ऍपवर दिलेली आहे. त्या वस्तू त्यांनी कृपा करून घेऊन येऊ नये. आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ. त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे. त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड आहे यामध्ये तैनात केलेला आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे. प्रत्येक गेटवर स्निफर डॉग आहे. ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिक्सच्या संदर्भातल्या वस्तू, प्रोहिबिटेड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या शोचे जे तिकीट्स आहेत ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकीट्स विक्री संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ऍक्टिव्हेट केलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट्स कोणी घेऊन येत असेल, खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंगनी तिकीट विकत घेतली असेल तर त्यांनी त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल. त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षकांना पोलीस विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आव्हान आहे की आपलं तिकीट खरं आहे की नाही हे त्यांनी बुक माय शोच्या ऍपवर चेक करावं. त्यासाठी त्याचे फीचर्स दिलेले आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडनं कुठल्याही प्रकारची तिकीट्स विकत घेऊ नये. त्यांच्या ऑफिशियल ऍपवरनच त्या तिकीट्स त्यांनी विकत घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या तिकीट जर का खोट्या आढळल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीनं जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या नासा आणि इस्रो निवड परीक्षेत खेड तालुक्यातून सवेणी नंबर 1 तालुका खेड शाळेतील यशस्वी चव्हाण अदिती पवार यांची नासा दौरा आणि इस्रो संशोधन केंद्र दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तसेच हर्षद कोंडळकर याची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे. खेड तालुक्यातून एकूण 6 मुलांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या 13व्या वर्षी अमेरिकेला जाण्याचं भाग्य या मुलांच्या मेहनतीनं त्यांना मिळालं आहे. याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या 3ही मुलांना मुख्याध्यापक गोपाळ जाधव, विज्ञान शिक्षक एकनाथ पाटील, गणोजी माने, स्मिता शिंदे, अजय महादे यांचं मार्गदर्शन लाभलं. शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रश्मी गुजर, सरपंच उमेश देवरुखकर, शिक्षणप्रेमी विजय निकम आणि युवराज गुजर यांनी शाळेत जाऊन मुलांना पेढे भरवून आनंद केला.
या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड यांच्यासह सवेणी गावातील ग्रामस्थ तसेच खेड तालुक्यातील शिक्षकांनी सर्व मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे. मी आदित्य नागेश पवार, माझी रत्नागिरी जिल्ह्यातील नासा इस्रोसाठी निवड झाले आणि आता मला अमेरिकेला जायला भेटणार आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे. आमचे मार्गदर्शक शिक्षक पाटील सर, माने सर, महादे सर, शिंदे मॅडम, जाधव सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि आमच्या घरात आणि मला सरांना खूप आनंद झाला आहे. मी यशस्वी प्रदीप चव्हाण, माझी इस्रो नासा यासाठी निवड झाली आहे आणि मी अमेरिकेला जाणार याचा मला खूप आनंद झाला आहे. या सर्व परीक्षेसाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक पाटील सर, माने सर, शिंदे मॅडम, महादे सर, जाधव सर या सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. जर आम्हाला मार्गदर्शन मिळाले नसते तर आम्ही नासा इस्रो या परीक्षेमध्ये अमेरिकेला जाऊ नसलो असतो किंवा या परीक्षेमध्ये आम्ही पास होऊ शकलो नसतो. आणि आमच्या सरांनी आम्हाला एकच सांगितलं की अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि आम्ही पण सातत्य ठेवलं आणि खंड पडू दिला नाही. आणि आमच्या सरांनी रविवारी सुद्धा आमचा अभ्यास घेतला आणि दिवाळीमध्ये सुद्धा अभ्यास घेतला आणि आम्ही जे पास झालो किंवा आम्ही अमेरिकेला जातोय याचे सर्व श्रेय आमच्या सरांना जाते. मी हर्षद लव कोंडलकर, माझी निवड इस्रोसाठी झालेली आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातून बँगलोरला जाणार आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. मी अभ्यास केल्याने मला चांगलेच फळ भेटलेले आहे. माझे मार्गदर्शक पाटील सर, महादे सर, माने सर, शिंदे मॅडम आणि जाधव सर यांचं खूप मला मार्गदर्शन मिळालं. जाणून विज्ञान, अनुभव विज्ञान हा जिल्हा परिषदचा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आणि या उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी प्रवेश झाले होते आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या प्रकारे फोकस करून चांगल्या प्रकारे त्यांची तयारी करून घेऊन केंद्रस्तरीय परीक्षेमध्ये तालुकास्तरीय परीक्षेसाठी 8 विद्यार्थ्यांचं निवड झाली आणि तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे 3 विद्यार्थ्यांची निवड झाली. या 3 विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणाले तर अतिशय परिश्रम, कष्ट आणि अभ्यास करणारे असे हे 3 विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अधिक लक्ष देऊन मी माझे सहकारी पाटील सर, आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक महादे सर, शिंदे मॅडम, आमचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी चांगल्या प्रकारे सर्वांनी मी लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर जी सादरीकरण, मुलाखत आणि प्रात्यक्षिक परीक्षा होती या परीक्षेसाठी आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि तिथे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची चमक दाखवली आणि त्या 3 विद्यार्थ्यांची नासा आणि इस्रो या दौऱ्यासाठी निवड झाली. ही खरं तर ग्रामीण भागातील शाळा आणि या शाळेतील विद्यार्थी आज अमेरिकेला जात आहेत. इस्रो ही अंतराळ विज्ञान संस्थेची पाहणी करण्यासाठी जात आहेत. ही खरंच आमच्यासाठी आणि आमच्या गावासाठी, शाळेसाठी अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे. आपल्यासमोर बोलताना मला खूप आनंद होतोय कारण आमच्या 6वी नंबर एक शाळेचे नासा इस्रो परीक्षेची जिल्हा परिषदेने घेतली होती. रत्नागिरी जिल्हा परिषद एक अतिशय चांगला उपक्रम मुलांसाठी 5वी ते 7वी हा घेतला आणि या उपक्रमासाठी माझ्या शाळेतील 3 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यातले 2 विद्यार्थी खेड तालुक्यातून नासासाठी आणि इस्रोसाठी सिलेक्ट झालेले आहेत. ते अमेरिकेला जाणार आहे, याचा खरं तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि 6वीचा आमचा एक हर्षद आहे, तो इस्रोला जाणार आहे, तोही विमान प्रवास करणार आहे. आयुष्यात आम्ही कधी विमानात बसलेलं नाही, पण मुलांच्या कष्टानं ते स्वतःच्या कष्टानं विमानात बसून प्रवास करणार आहेत. 7 समंदर पार करून ते अमेरिकेपर्यंत पोहोचणार आहे. याचा आनंद इतका झाला होता. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी निकाल कळल्यानंतर आनंद व्हायला होता, पण सगळेच आम्ही रडायला लागलो. सगळ्यांचे डोळे आनंदासून भरून गेले. मुलांनाही वाटलं की आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं. आम्हालाही वाटलं जे मार्गदर्शन केलं ते योग्य दिशेने झालं आणि मुलांचं यश हेच आमच्या जीवनाचं खरं तर सार्थक आहे असं मला वाटतं. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.